त्यावर मला अविश्वासाचा विषयच नाही आहे. ते खूप व्यवस्थित काम करत आहेत. आता सियाचे आई वडील काय करतायत, ते आपल्या मुलीचा कसा बचाव करतायत हे मला जास्त माहिती नाही आहे. ते जे काय कळतंय ते मला मीडिया थ्रूच कळतं आहे. त्याच्यामुळे मी त्यांच्यावरती काही बोलू नाही दबाव शकत. टाकतात का मग या न्यायालयीन प्रक्रियेवर, पोलिसांवरती, या सगळ्या एवढ्या सगळे हे प्रकरण एवढं गाजते, त्यामुळे माझ्या मुलीचा सुद्धा म्हणजे दोषी असेल तर शिक्षा करा, असं म्हणून एक प्रकारे दबाव टाकतायत का, असं वाटत नाही का तुम्हाला? नाही साहेब, माझ्या वाटण्याने उपयोग नाही ना, का की जी न्यायव्यवस्था आहे त्यांच्यासमोर जी सत्य असेल ते सगळ्यांसमोरच येणार आहे, त्यांच्यासमोर पण येणार आहे. आज ते बोलत आहेत, जेव्हा त्यांच्यासमोर येईल, आज त्यांना अगर भरोसा वाटत नाही, जेव्हा त्यांच्यासमोर येतील त्यावेळेस बघू त्यांचं काय उत्तर येतं. तुम्ही न्यायव्यवस्थेवरती देखील विश्वास व्यक्त केलेला आहे आणि दुसरीकडे मात्र पंतप्रधानांना देखील थेट पत्र देखील लिहिलेलं आहे. सर, मला न्यायव्यवस्थेवर भरोसा नाही म्हणून मी पत्र नाही लिहिलं. मी फक्त एक माझी व्यथा पंतप्रधान साहेबांना, प्रेसिडेंट साहेबांना व्यक्त केली आहे की असं असं घडलं आहे माझ्या मुलासोबत, जे जी काही चूक नव्हती. तो एक चांगला सुशिक्षित मुलगा, आज काम करणारा होता, त्याच्यासमोर त्याच्यासोबत असा अन्याय झाला आहे. आणि त्याच्यासाठी फक्त मी एवढीच त्यांना प्रार्थना केली की तुम्ही लवकरात लवकर निष्पक्ष न्याय मिळावा त्याला, ह्याची मी प्रार्थना केली. जर नरेंद्र मित्तल यांनी षडयंत्र केलं असेल आणि जर कदाचित त्यांची चौकशी झाली नाही तर नक्की कारण काय होतं हेच बाहेर येणार नाही, तर तुम्ही पुणे पोलिसांना तशी विनंती करणार का की नरेंद्र मित्तलांना आरोपी करावं, त्यांची चौकशी करावी, कारण त्यांची चौकशी केल्याशिवाय किंवा त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाल्याशिवाय पुढची न्यायालयीन प्रक्रिया होणार नाही? सर, मी ते बोलूचा विषय नाही आहे, का की जे जे आरोपी त्यात असतील आणि पोलीस त्याच्यावर जाच करत आहे, त्यांना जे वाटतील योग्य ते करतील. आरोपी झाल्यानंतर मग षडयंत्राचं हे बाहेर कसं येणार? असं म्हणताय की जर नरेंद्र मित्तलांना हे सगळं माहिती होतं, माहीत असून पण त्यांनी हे केलं किंवा ही षडयंत्राचा भाग असू शकतो, जर नरेंद्र मित्तलांवरती गुन्हा दाखल झाला नाही, त्यांची चौकशी केल्यानंतर हे सगळं बाहेर कसं येणार? नाही, आता ते पोलिसांचा इन्व्हेस्टिगेशन पार्ट आहे की ते काय प्रकारे करतायत. तुम्ही तक्रार देणार का की नरेंद्र मित्तलांना आरोपी करावं याच्यामध्ये? तक्रार अगर असं त्यांना गरज वाटली, त्यांनी मला सांगितलं तर करीन, पण आता म्हणजे त्यांच्या इन्व्हेस्टिगेशन पार्टचा मला अजून आयडिया नाही आहे, का की मला जे जे काय वाटत होतं मी ते पोलिसांना सांगितलेलं आहे ऑलरेडी. फास्ट ट्रॅक बद्दल सरकारकडून काय, तुम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलात, पत्र लिहिलात, पुढं काही बोलणं झालंय, काही तुम्ही त्याचा फॉलोअप घेताय की लवकर व्हावं, याच्यासाठी कुणाशी बोलताय, काही आहे? उत्तर आले का पत्र? नाही, पत्राचं उत्तर नाही. सर, तुम्ही तुळजापूरमध्ये पण एक मूव्हमेंट चालू झाली या गोष्टीवरून, असं काही आहे का? हो, मी तुळजापूरला जन्मलो, तिथंच मोठा झालो. माझे हे सगळे मुलंसुद्धा तिथंच, आमचे तिन्ही भावांचे मुलंसुद्धा तुळजापूरला जन्मले. शिक्षणासाठी आम्ही पुण्यात आलो होतो आणि तिथल्या लोकांनासुद्धा ह्या गोष्टींचा खूप दुःख आहे, म्हणून तिथंसुद्धा ते लोक म्हणजे कुठं आपलं आपलं दुःख व्यक्त करत आहेत. समाजाकडून कशा प्रकारची प्रतिक्रिया आणि सहानुभूती किंवा आपल्या या संघर्षाच्या लढाईमध्ये सहभाग आहे? मी सगळ्या समाजांना हात जोडून विनंती करतो, आत्तापर्यंत तुम्ही माझा सगळा खूप चांगला साथ दिला आहे. अजून मला न्याय भेटण्यासाठी सगळ्यांनी माझा असाच साथ द्यावा आणि ह्या दोघा आरोपीला व ह्याच्यात जे जे आरोपी असतील, जे समोर येतील पोलीस इन्व्हेस्टिगेशनमध्ये, त्या सगळ्यांना शिक्षा भेटण्यासाठी माझा सहयोग करावा अशी मी त्यांना विनंती करतो. पाठीमागं तुम्ही मीडियाशी बोलताना असं म्हटलं होतं की लोहगडावर ही परिस्थिती ज्यांनी पाहिली त्यांनी पुढे यावं असं आवाहन केलं होतं, तसं काही तुमच्याशी कोणी कॉन्टॅक्ट वगैरे केला आहे? नाही, माझ्याशी कोणी कॉन्टॅक्ट नाही केलं. मी त्यासाठीच आव्हान केलं होतं की त्यांनी पोलिसांकडे जावावं आणि त्यांनी त्यांच्याशी काय असेल ते सांगावं. सर, याच्यामध्ये काही जे मोबाईल रिकवर केले आणि त्या चॅटिंग आणि व्हिडिओवरून असं लक्षात येते की अनेक महिन्यांपासून म्हणजे ज्या वेळेस लग्न ठरलं त्यानंतरच खऱ्या अर्थाने कट रचला गेला, ज्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट किलिंगचा देखील एक पर्याय होता, स्लो पॉइझनिंग करणार होते. या ज्या काही गोष्टी बाहेर येत आहेत वेगवेगळ्या माध्यमातून, त्यात कितपत तथ्य? सर, सत्यच असेल ना, म्हणजे पोलीस हे जी गोष्ट सांगू शकेल, मी कसं सांगू शकणार? इन्व्हेस्टिगेशन हे पोलीस डिपार्टमेंट करतं. नाही, मला काही कल्पना नाही दिली. मला जे काही कळतं ते मीडियावरूनच कळतं आहे. केतनचा फोन करण्याच्या उद्देशानंच यांनी त्याशी लग्न जुळवलं, मध्ये मध्यंतरी मित्तल वगैरे ही सगळी मंडळी, काही षडयंत्र आहे मोठं?
कोणी दुसऱ्याचा आणखी कोणी याच्यात असू शकतं असं वाटतं. याला काय आर्थिक बाजू आहे का की नाही, दुसऱ्या काय गोष्टी करते? व्यावसायिक काही हे आहे पैसे का त्यात? जमवताना की तुमचे जे हां. नाही मामा ते होता- मला माहिती नाही आहे सर त्याची आता पोलीस इन्व्हेस्टिगेशन तपासातच कळेल. भावा का तपासायचा? हा तपास तर व्हायलाच पाहिजे ना. तुमचा आणि त्यांचा काही कारण जमिनीचा तिला जर लग्नच करायचं नव्हतं, नाही, नाही, त्यावेळेस कसलाही- सांगितलं आम्ही शिकले असते मला अशी नाही. एक बातमी ते की 3-4 एकरचा काहीतरी नाही नाही कसलाही व्यवहार नाही सर. नाही. सर मी सून आणायला गेलतो माझ्या घरासाठी. मी माझ्या पोराचं हर एक बाप हा स्वप्न बघतो की आपल्या पोराचं लग्न व्हावं, त्याचा सुखी संसार व्हावं, त्याचे मुळं बाळं व्हावे, आपण म्हातारपणी त्यांचे लेकरं खेळावे. म्हणून मी माझ्या पोरासाठी एक सून आणायला गेलतो, आमच्या घरासाठी एक सून आणायला गेलो होतो. पण आज माझी परिस्थिती अशी आहे की माझा मुलगाच नाही राहिला आणि असल्या गोष्टी झाल्या माझ्यासोबत. कुठल्याही बापासंगट होऊ नये ही माझी सगळ्यांना देवाचरणी प्रार्थना आहे की जी घटना माझ्या मुलासोबत झाली. एक आपण कुठलीही मुलगी सून म्हणून घ्यायला गेलतो चांगल्या घराची, सगळं करून तिचं काय मॅटर होतं त्यांनी एकदा स्पष्ट नाही म्हणून सांगितलं असतं तर ही गोष्ट कधीची झाली असती. असं मला सांगा आजच्या दुनियामध्ये कोण कोणाला फोर्स करतं का? फोर्स करायचं कारण काय? आज माझा 26 वर्षाचा मुलगा, मी त्याला एवढं शिक्षण दिलं, एवढं व्यवस्थित त्याला पाळलं पोसलं की तो म्हातारपणी मला सांभाळेल, तो माझ्या आर्थीला कांदा देईल. पण माझी परिस्थिती आली की मी त्याच्या आर्थीला कांदा देतो आहे. माझ्यावर एवढा मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे की मी हे व्यक्त नाही करू शकत कुणाला. आणि माझी फक्त सगळ्यांना हे हात जोडून विनंती आहे आपल्या सगळ्यांना समाजाला की अजून एक केतन जाऊ नये. असं घडू नये की आज माझा मुलगा गेला आहे, अजून कोणाचा मुलगा या मुलगी ह्या घटनामुळे, अगर त्यांना ते मुलगा मुलगी पसंत नसेल तर त्यांनी नाही म्हणून सांगावं स्पष्ट. पण विनाकारण कोणाच्या मुलाचा असा हत्या करू नये ही माझी सगळ्यांची विनंती आहे. तर क्या कहेंगे? केतन के गुज़रने के 17 दिन बाद मेरे पिताजी भी नहीं रहे. तो मैं ये जो हमारे साथ हुआ है, केतन की हत्या हुई और हमारे पे ये दुख का पहाड़ टूटा था, उसी के सदमे से मेरे पिताजी भी नहीं रहे. तो जो केतन के हत्या में जवाबदार होंगे वही उसी के लिए जवाबदार होंगे. सिया के माता पिता एक तरफ बोल रहे हैं कि अगर उसमें सिया दोषी है तो उसको भी फांसी की सजा होनी चाहिए, और दूसरा कि आप इसको कैसे देखते हैं जो वो बात कर रहे हैं उसको? नहीं सर, अभी वो किस हिसाब से बात कर रहे हैं मुझे पता नहीं है, लेकिन ये तो दिख रहा है कि ये दोगलापन है उनका. एक तरफ एक बोल रहे हैं, एक तरफ एक बोल रहे हैं. सर 2 वेळा मिडल फिंगर हा प्रकार बताती है झाला. सिया त्याच्या पुलिस कस्टडी में रहने के असं बाद दिसतंय की हे काय एखाद्या घटना संतापात घडते, पण हा प्रयत्न 3-4 वेळा झालाय त्याच्यापूर्वी देखील- केतनसोबत. म्हणजे हे षडयंत्र आहे, क्लिअर कट असं एकूण तपासात तुम्हाला समजलं. लक्षात आलं? षडयंत्रामध्ये फक्त सिया आहे, तिचं फॅमिली आहे की हे जो उसने मीडिया को दिखाया, उंगली दिखाया, उसके पिता उसको बोल रहे थे कि उसको चोट आई थी करके ये इस तरह का बुली करना, और पिता ने उसको बावजूद ये करना कि उसको लगा है, तो ये क्या कहेंगे वो दोहरा गोयल जी मापदंड को? है. सर बहुत शर्मनाक चीज़ है ये. किसी को भी ऐसा बर्ताव दिखाना या करना बहुत शर्मनाक चीज़ है. समाज को क्या कहेंगे, खास करके जो माता पिता है, नए बच्चे हैं, उनके लिए क्या कहेंगे? सर मैं पूरे समाज से यही विनंती करूंगा हाथ जोड़ के कि सब अपने बच्चों के तरफ ख्याल रखें. उनको वो कहाँ जा रहे हैं, कहाँ आ रहे हैं, क्या कर रहे हैं, उस पर ध्यान करके ध्यान रखें. उनको अच्छी परवरिश दें ताकि और कोई केतन अग्रवाल ना बने और किसी माँ बाप का बच्चे की हत्या ना हो. तो मैं यही सबसे दरख्वास्त करूंगा कि अपने बच्चों को अच्छी सीख दें, उनके तरफ ध्यान रखें और उनको अच्छे संस्कार दें.